तुळजाभवानीला 1 किलो सोन्याचं गुप्तदान देण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण धाराशिवमधून पाहतोय। तुळजाभवानीला गुप्तदान देण्यात आलेलं आहे। 1 किलो सोन्याचं हे गुप्तदान देण्यात आलेलं आहे। एका अज्ञातानं हे दान तुळजाभवानी चरणी अर्पण केलेलं आहे। या दानाची किंमत 1 कोटींच्या घरात आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गुप्तदानाची जी किंमत आहे ती 1 कोटींच्या घरात आहे। 1 किलो सोन्याची 11 बिस्किट ही देवी चरणी अर्पण करण्यात आली आहेत। अज्ञात भाविकानं दानपेटीमध्ये हे गुप्तदान टाकलेलं आहे। शुक्रवारी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या आणि तेव्हा भाविकानं हे अर्पण केलेलं दान समोर आलेलं आहे। सोन्याची बिस्किट त्यामध्ये दिसलेली आहेत। चोपदार दरवाजामधील सिंहासन पेटी क्रमांक 2 मध्ये हे दान आढळून आले। गुप्तदानाची किंमत ही 1 कोटींच्या घरात आहे। 1 किलो सोन्याची तब्बल 11 बिस्किट देवी चरणी अर्पण करण्यात आलेली आहे। अनेकदा भाविक मोठमोठ्या देवस्थानाला देणग्या देत असतात, त्यांच्या चरणी दान अर्पण करत असतात आणि आता तुळजाभवानीच्या चरणी 11 बिस्किट सोन्याची अर्पण करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय 1 कोटींचं दान तुळजाभवानी चरणी अर्पण करण्यात आलेलं आहे, काय एकूण माहिती आहे? महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला एका अज्ञात भक्ताने जवळपास 1 कोटी रुपयाचं गुप्तदान केलेलं आहे। यामध्ये 11 बिस्किट 24 कॅरेटचे 11 बिस्किट आहेत आणि ज्यावेळेस मंदिर संस्थांच्या वतीने दर आठवड्यात 2 दिवसाला जी मंदिराची जी गुप्तदान पेटी असते ती उघडली जाते आणि त्यानंतर कुठेतरी हा प्रकार मंदिर संस्थांच्या लक्षात आलं। तुळजाभवानीला वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर दान केलं जातं, मात्र अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात आई तुळजाभवानीला गुप्तदान होण्याची खरं तर ही पहिलीच वेळ आहे आणि त्या ज्या भक्तानं हे सगळं गुप्तदान केल्यानं त्यानं गुप्त पेठीमध्ये दान केलेलं आणि याची कुठलीही माहिती त्यांनी मंदिर संस्थानला दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यामुळे ह्याचं नाव त्यांच्या दप्तरी सुद्धा नोंद नाही असं मंदिर संस्थानकडून सांगितलं गेलं आहे। एकंदरीत काय तर तुळजाभवानीला हे जे गुप्तदान झालेलं आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, कारण तुळजाभवानीला जे दान होते त्याची तिथल्या दप्तरी नोंद केली गेलेली असते, मात्र अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात तुळजाभवानीला दान होण्याची ही खरं तर पहिलीच वेळ आहे आणि हे कुठल्या भक्तांनी दान केलेलं आहे याची काही नोंद आहे का याची सुद्धा काही माहिती काही दिवसात पुढे येण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।